नमस्कार, मराठा जनहित न्यूजमध्ये आपलं स्वागतच आहे। आज आपण एका अत्यंत गंभीर आणि चिंताजनक विषयावर बोलणार आहोत। बीड जिल्ह्यातील धारूर घाटातील अपघातांची वाढती मालिका। गेल्या 10 वर्षांपासून हा घाट मृत्यूचा सापळा बनला असून निष्पाप नागरिकांचे जीव यात हकनाक जात आहेत। मागील 10 वर्षांचा आढावा घेतला तर धारूर घाट आणि परिसरात तब्बल 57 गंभीर अपघात झाले आहेत। 2015 ते 2025 या काळात अनेक कुटुंबांनी आपले कर्ते गमावले तर अनेक जण कायमचे अपंग झाले। ही आकडेवारी केवळ आकडेवारी नसून प्रत्येक आकड्यामागे एक हृदयद्रावक कहाणी दडलेली आहे। धारूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांनुसार निष्काळजीपणा आणि भरधाव वेग ही अपघातांची मुख्य कारणे असली तरी यामागे आणखी काही गंभीर कारणे आहेत। धारूर घाटाची भौगोलिक परिस्थिती या अपघातांना कारणीभूत ठरत आहे। घाट रस्ता अत्यंत रुंद आहे, तिथे रुंदीकरण झालेले नाही, परिणामी मोठी वाहने वळणांवर एकमेकांना ओव्हरटेक करताना किंवा समोरून येताना अपघात होतात। घाटात कटाळे भिंती नाहीत, दिशाखांब नाहीत आणि संरक्षण भिंतींची अवस्थाही अत्यंत वाईट आहे। या मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे चालकांना रस्त्याचा योग्य अंदाज येत नाही आणि अपघातांना निमंत्रण मिळते। याहीपेक्षा खेदाची बाब म्हणजे या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। अनेक सामाजिक संघटना, विविध पक्ष आणि स्थानिक नागरिकांनी वारंवार निवेदने दिली, आंदोलने केली, मात्र या सर्व मागण्यांना लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनांचीच गाजरं मिळाली आहेत। जर वेळीच यावर लक्ष दिले असते तर अनेकांचे जीव वाचले असते आणि कित्येक कुटुंबे उद्ध्वस्त होण्यापासून वाचली असती। नागरिकांची अशी स्पष्ट मागणी आहे की लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात। या वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे। केवळ वाहतूक नियम कडक करून चालणार नाही, तर घाटाचे रुंदीकरण, योग्य ठिकाणी गतिरोधक बसवणे, कटाळे भिंती आणि संरक्षण भिंतींची दुरुस्ती करणे आवश्यक आहे। जनजागृती मोहीम राबवून चालकांमध्ये वाहतूक नियमांबद्दल जागृती करणेही तितकेच महत्त्वाचे आहे। यावर तातडीने उपाययोजना झाल्यास तरच धारूर घाट मृत्यूचा सापळा नव्हे तर एक सुरक्षित मार्ग म्हणून ओळखला जाईल। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा जनहित न्यूज चॅनल। धन्यवाद।